दूध आणि तत्सम अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर मोकुका अंतर्गत कडक कारवाई होणार आहे। त्या संदर्भातला प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आता सादर करावा, हे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले। यासाठी सध्याच्या कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील, ही माहिती अजित पवार यांनी दिली। दूध आणि अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ ही अतिशय गंभीर आहे, त्यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होतो, हे खपवून घेतलं जाणार नाही, ही ठाम भूमिका अजित पवार यांनी व्यक्त केली आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर दूध भेसळीसाठी मकोका लागणार आहे, अजित पवार यांची ही भूमिका आता बघायला मिळते। या निर्णयाचं स्वागत सुद्धा होत असल्याचं बघायला मिळतंय। अजित पवार यांनी आता हे निर्देशच दिले असल्याची माहिती सध्या प्राप्त होते। सणांच्या पार्श्वभूमीवरती अनेकदा अशा प्रकारच्या भेसळींच्या बातम्या समोर येत असतात, त्या पार्श्वभूमीवरती हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। अनेक ठिकाणी पनीर असेल, दुग्धजन्य पदार्थ असेल किंवा मिठाई असतील, यामध्ये भेसळ केली जाते, त्यामुळे आता या भेसळ करणाऱ्यांवरती चाप लावण्यासाठी हा मोठा निर्णय प्रशासनाकडून घेतला जातोय।